नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की भूमिहीन ज्यांना आहेत म्हणजेच की जे भूमिहीन होते त्यांना आता शेतमालक होणार असून म्हणजेच की आता राज्य शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण या स्वाभिमान योजनेअंतर्गत पात्र भूमिहीन व्यक्तींना शेत जमीन खरेदीसाठी 100% अनुदान या ठिकाणी दिले जात आहे. म्हणजेच की आता याचा लाभ कोण कोण घेऊ शकतो संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्य शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत जमिनीचा समावेश आहे. परंतु हे जमिनीचे दर वाढल्याने संबंधित अनुदानात जमीन मिळवणे अवघड आहे. तर तसंच शेतकरी ही जमीन विक्रीसह तयार नसतात, हे वास्तवही आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन लोकांना शेत जमीन देण्यात येत असून संबंधितांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून हेतू असतो. या योजनेअंतर्गत राज्य समाजात म्हणजे की समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवले जातात. परंतु आता मागील काही वर्षांमध्ये कोणालाही या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. परंतु आता जमिनीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यामुळे शासनाने निश्चित केलेल्या भावातही जमीन मिळवणे अवघड होतं. परंतु आता परिणाम अनुदानात वाढ होणे आहे, म्हणजेच की आता चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे जमीन उपलब्ध झाल्यानंतर शेत जमीन लाभार्थ्यांना मिळणार आहे. नेमके ही योजना आहे तरी काय, म्हणजेच की भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबवण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण या स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबद्ध घटकातील असावा लागतो. त्याचबरोबर तुम्ही भूमिहीन असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे भूमिहीन म्हणजेच की तुमच्याकडे जमीन नसलेली पाहिजे. या योजनेसाठी पात्र ठरतो दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबद्ध प्रवर्गातील स्त्रिया, दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील विधवा स्त्रिया, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत अनुसूचित जाती अत्याचाराग्रस्त असतील तर यांना प्राधान्य मिळतं. संबंधित व्यक्ती या योजनेसाठी पात्र असावे लागतात. वय हे 18 किमान 18 आणि 60 वर्ष असतं.